आपल्यासोबत आहेत माजी आमदार डॉक्टर विनय नातू आणि इथे भाजपचा मोठ्या प्रमाणात विजय झालाय. आपण साहेबांना विचारूया. साहेब, मोठ्या प्रमाणात विजय झालाय महायुतीचा, त्याबद्दल. महायुतीचं सरकार गेल्या वर्षी बनत असताना गुहागर तालुक्यामध्ये थोडक्याकरता महायुतीच्या कार्यकर्त्यांना एक मनात जी सल निर्माण झालेली होती आणि त्यामुळे महायुतीचे सर्व कार्यकर्ते हे एकत्रितपणे काम करत होते आणि गुहागरच्या सर्व शहरवासियांनी या महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहत बहुमताचा चांगला मोठा आकडा हा दिलेला आहे. सर्व कार्यकर्त्यांनी जे मनापासून काम केलं आणि मतदारांनी जो विश्वास दाखवला, मला नक्कीच खात्री आहे महायुतीचं जे महाराष्ट्रातलं सरकार आहे, आदरणीय देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालचं जे सरकार आहे, याचे सर्व चांगले परिणाम गावातल्या घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम आमचे सर्व नगरसेवक निश्चित करतील. तुमची 4 नंबर आणि 8 नंबर सीट इथे पराभव झालाय. आमच्या एकूण 4 सीटच्या एकूण 4 सीटमध्ये आम्ही अडचणीत आलो. युती म्हणून आम्हाला ह्या सर्व लक्षात राहतील आणि याच्यातनं चांगल्या पद्धतीनं आम्ही सुधारणा करून या पुढच्या काळात याच्यातले कुठलाही विषय होणार नाही याची सर्व परिणिती 100% तालुक्यामध्ये नक्की दिसेल. आपल्या सोबत राजेशजी बेंडल साहेब, या विजयाबद्दल आपली पहिली प्रतिक्रिया. तमाम मी गुहागरवासियांना, गुहागरचे मतदार आहेत, ग्रामस्थ आहेत, सगळ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो की त्यांनी युतीच्या बाजूने कौल दिलेला आहे, विकास कामावर विश्वास ठेवलेला आहे आणि विकासाच्या दिशेने भविष्य काळामध्ये वाटचाल करण्यासाठी बहुमताने युतीच्या सर्व उमेदवारांनी नगराध्यक्षांना बहुमताने निवडून दिलेले आहे. त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आपले 1 नंबरच्या सीटला मोठा धक्का बसलेला आहे, तिथे आपल्या तालुका प्रमुखांचा पराभव झाला, त्याबद्दल तो कशामुळे झाला? त्याच्यामध्ये थोड्या फरकाने आमचा पराभव जर झाला असला तर भविष्यामध्ये आम्ही त्याचा अभ्यास करू, कशामुळे झालं आत्मचिंतन करू आणि भविष्यात आम्ही चांगल्या प्रकारच्या म्हणजे कशी वाटचाल करू याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे करू. आपल्यासोबत आहेत ज्या नगर परिषदेच्या विजयी उमेदवार नीता मालव. मॅडम नमस्कार, धन्यवाद. आणि आपण विजयी झालाय, आपला काय वाटतंय? हा जो विजय मिळाला आहे त्या आधी संदर्भात मी सगळ्यांना गुहागरवासियांचं आभार व्यक्त करते. त्याचबरोबर माझ्या बरोबरचे माझे कार्यकर्ते आहेत, आमचे नातू साहेब, निलेशजी सुर्वे, सतीशजी दादा मोरे, सगळ्यांचे आम्ही आभार आणि अभिनंदन व्यक्त करते. आणि म्हणजे जिंकल्यानंतर आता पुढे येणारी जी जबाबदारी आहे त्याची जाणीवपूर्वक आम्हाला म्हणजे जाणीव आहे त्याची पुढे येणाऱ्या जबाबदारींची. त्यामुळे पूर्णपणे जेवढ्या प्रामाणिकपणे सगळी कामं व्यवस्थित करता येतील त्याप्रमाणे पार पाडू. आता फक्त तुमच्यामध्ये 4 विरोधी उमेदवार निवडून आलेत, त्यांनाही सोबत घेऊन काम करणार का? हो. सगळ्यांना एकत्र जमा करून आम्ही सगळे कामं पूर्ण करणार आहोत. धन्यवाद. अभी टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.